जय शिवराय मित्रांनो आपल्याकडे जर पिवळं राशन कार्ड असेल किंवा केशरी राशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। कारण तर प्रत्येक व्यक्तीला 150 रुपये मानधन हे दिले जाणार आहे। आपल्या घरात जर 6 व्यक्ती असतील तर त्या 6 व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला 150 रुपये मानधन दिले जाणार आहे। आता हे अनुदान कसं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो, यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय असणार आहे, फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटात आपण समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी 712 या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलची सभासद होण्याकरता नक्कीच एकदा चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट हे मिळत राहतील। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकतो की राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना, या नागरिकांना, या राशनधारकांना प्रति महिन्याला राशन हे दिलं जात होतं। परंतु राज्य सरकारचा जो कोटा आहे किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा जो गोदामाचा कोटा असतो त्याला मोठ्या प्रमाणात खर्च लागतो। ते गोदाम आणि राशनचा जो साठा करण्याकरता किंवा त्या ठिकाणचे कर्मचारी असतील त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना राशनऐवजी पैसे दिले जाणार आहेत। त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता। आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून प्रति शेतकऱ्यांना 150 रुपये राशनधारकांना हे पैसे दिले जाणार होते। आणि त्याच्यावरती एक अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर, राशनधारकांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे। त्यासाठी आपल्याला राशन दुकानदाराकडे बँकेचं पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स अशा प्रकारचे डॉक्युमेंट जमा करायचे। डॉक्युमेंट जमा केल्यानंतर आपल्या खात्यावर प्रति शेतकरी, प्रति नागरिक, प्रति राशनधारक म्हणजे एका व्यक्तीला 150 रुपये हे मानधन दिले जाणार आहे। तर आपल्या घरात जर 6 व्यक्ती असतील किंवा 7 व्यक्ती असतील किंवा 8 व्यक्ती असतील तर प्रत्येकी शेतकऱ्यांना, राशनधारकांना 150 रुपये हे मानधन दिले जाणार आहे। आणि आता त्याच्या याद्या अपलोड होण्याचं काम सुरू करण्यात आलेले आहे। राशन दुकानदाराच्या माध्यमातून बँकेचं पासबुक, आधार कार्डचे डॉक्युमेंट अशा प्रकारे हे डॉक्युमेंट जमा करण्याचं काम सुरू करण्यात आलेले आहे। आणि काही दिवसातच आपल्याला केवायसीच्या माध्यमातून हे सर्व पैसे डायरेक्ट आपल्या खात्यावर जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असा अपडेट होतं। नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।